नाट्य आनंदाच्या लाटा पराभवाची होटी अभेद्य फळी भेदणारी विवरचना सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा वरेनियम कोकण प्रीमियर लीग 2024 चा संग्राम। अंपायर का इशारा, फिर एक बार मुकाबला शुरू होने का इशारा। बाबू स्पोर्ट्स सावंतवाड़ी बनाम सिद्धेश्वर वॉरियर्स बाव के बीच में घमासान। बाव के लिए करो या मरो की स्थिति और सावंतवाड़ी के लिए यह मुकाबला जीत के अगले पड़ाव में जाने का एक आसान रास्ता। पहले गेंद के ऊपर पुल करने की कोशिश चली गई, गेंद लॉन्ग लेग रीजन में मात्र डिक्लेयर के रूप में 1 रन मिलेगा। 1 रन के साथ खाता खुला है, खाते की शुरुआत हो चुकी है। अब तक अनबिटन 2 मुकाबले, लगातार 2 मुकाबले जीती है सावंतवाड़ी और तीसरा मुकाबला क्या जीत पाएगी। लेकिन कहा जाता है बाव की टीम कमबैक करने में माहिर है, लेकिन मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता जनाब, हौसलों से उड़ान होती है। यह हौसले किसके बुलंद है यह भी देखने वाली बात होगी। सभी दर्शकों का, सभी खिलाड़ियों का फिर एक बार वरेनियम कोकण की तरफ से तहे दिल से स्वागत। मैं सिद्धू परब, मेरे साथ सर बादल चौधरी और सचिन सावंत हमारे साथ कमेंट्री बॉक्स में स्कोरिंग का काम कोई शक ना ले ऐसा काउंटिंग सर गणेश राउल, साथ ही साथ गौरव सावंत और उनकी टेनिस क्रिकेट.इन की टीम। और इस बीच कारपेट के सारे गेंद ट्रेवल लेते हुए शॉर्ट मिड विकेट की तरफ जब तक गेंद उठाई जाती, वापस किया जाता गेंद को, तब तक 1 रन बना। एक सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट होता हुआ स्कोर कार्ड के ऊपर, बिना कोई विकेट, बिना कोई नुकसान, 2 रन स्कोर कार्ड के ऊपर। राजा के राजा, राजा नाटेकर स्ट्राइक गेंद के ऊपर। ये 2023-24 का सीजन राजा नाटेकर के लिए बहुत अच्छा रहा है। छत्रपति प्रीमियर लीग से जो शुरुआत की है राजा नाटेकर ने, अब तक रुके नहीं है। अच्छा प्रदर्शन अब तक देखने को मिला है। हमारे बॉल बॉय संदीप मुलिमणि, अगर उसको बॉल मिला नहीं तो किसी को नहीं मिलेगा शायद। अच्छी गेंद, थोड़ी सी चेंज ऑफ द पेस, गति परिवर्तन करने की कोशिश वहां पे। स्ट्राइक गेंद के ऊपर जो कि गणेश करगुटकर, सावंतवाड़ी का एक उभरता हुआ सितारा। फुल टॉस गेंद उड़ाया, घुमाया, बल्ला टकराई गेंद, बल्ले से निकली गोली की रफ्तार, समर की ऊंचाई, सीमा रेखा पार, डायरेक्ट चंद्रार, 6 रन, इट्स मैक्सिमम वरेनियम सिक्सर। जिम्मेदारी बात ही ऐसी है, कोई बचपन में निभाता है तो कोई 55 में भी टाल देता है। लेकिन इस बार गणेश करगुटकर ने इस बड़ी प्रतियोगिता में अपने टीम की जिम्मेदारी अपने कंधों पर ली है। एक क्रैकिंग शॉट, गणेश करगुटकर, एक ही मारा लेकिन सॉलिड मारा।
ओहो, फिर एक बार कोशिश, लेकिन गेंद खड़ी हो गई। गेंद कैच का मौका, जाना पड़ेगा गणेश करगुटकर। बैक टू दी पेविलियन। एक तेरी तो दूसरी मेरी, सूरज करलकर इस बार सफलता दिलाते हुए। एक ओवर की समाप्ति, स्कोर कार्ड के ऊपर रुकी हुई रन संख्या 1 विकेट के नुकसान पर 9 रन। शुरुआत की है बाव के टीम ने पहले ओवर में। गणेश के बल्ले से एक बड़ा प्रहार जरूर निकला, लेकिन उसके बाद वापिस लौटे और गणेश की जगह लेने के लिए और एक युवा खिलाड़ी, एक युवा सितारा मैदान के भीतर, जीजी रेडकर। गेंदबाजी के मोर्चे पर स्वप्निल आसोलकर। स्ट्राइक एंड के ऊपर फिर एक बार राजा के राजा, राजा नाटेकर। ओ, सफल हुए थे पहले ही। और अगर बात की जाए राजा नाटेकर की, तो स्टांस लेने की एक अलग खासियत उनकी। इस बीच लेग बाइज के रूप में एक रन बनता, सिंगल बनता हुआ, एक रन के साथ स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या आगे बढ़ती हुई डबल फिगर में 10 रन स्कोर कार्ड के ऊपर। और जिसने पिछले मुकाबले में 34 रनों की एक ताबड़तोड़ पारी खेली थी, 4 छक्के 2 चौकों की वो पारी, वो इस बार जीजी रेडकर। 12 गेंदे 34 रनों का वो कारनामा जीजी रेडकर के नाम। शिवराम उर्फ जीजी रेडकर स्ट्राइक एंड के ऊपर। ओ, आते आते शुरुआत करना चाहते थे बड़े शॉट से, लेकिन गेंद ऑफ स्टिक के और बाहर से निकलती हुई सिंगल बनता हुआ डिक्लेयर के रूप में 1 रन। 1 रन के साथ स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या 11, 11 रन स्कोर कार्ड के ऊपर 1-1 लॉस ऑफ 1। डीजे वाले एक सिंगल के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 12 रन स्कोर कार्ड के ऊपर। अगली गेंद लेके स्वप्निल आसोलकर गेंदबाजी के मोर्चे पर। राइट हैंड लेफ्ट हैंड कॉम्बिनेशन थोड़ा सा दिक्कत पैदा करता हुआ फील्डरों के लिए। ओ, ये शॉर्ट पिच गेंद थी जरूर, लेकिन थोड़ी सी लॉन्ग लेग रीजन में गेंद ट्रैवल होती हुई और मात्र 1 रन मिलेगा। सिंगल के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ रन 13 रन स्कोर कार्ड के ऊपर 13 लॉस ऑफ 1 विकेट। सेकेंड ओवर इन प्रोग्रेस। वरेनियम कोकरनाव प्रीमियर लीग 2024। बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत धन्यवाद देना चाहेंगे वरेनियम कोकरनाव की टीम और साथ ही साथ जिनके स्कूल में हम शिक्षा ले रहे हैं, वो हमारे लाडले बादल चौधरी सर, जिनके माध्यम से इस प्रतियोगिता में कमेंट्री करने का मौका मिला है। और साथ ही साथ गणेश राउत सर भी धन्यवाद देना चाहते हैं, इस प्रतियोगिता में स्कोरिंग करने का मौका मिला है। और इसी बीच आगमन होता हुआ सम्मानीय विकास जी गावकर सर, बहुत बहुत स्वागत इस प्रतियोगिता के दौरान। आपका भी स्वागत।
अच्छी गेंद थोड़ी सी ब्लॉक करने की कोशिश, जीजी रेडकर को जकड़ के रखा है, रोक के रखा है। अब तक ऐसा गेंदबाज हमने देखा नहीं था सुबह के सत्र से जिसने जीजी रेडकर को रोक के रखा है, और वो गेंदबाज था स्वप्निल आसोलकर। अब तक रोक के रखा है जीजी रेडकर को। क्या जीजी आने वाले समय में ये जो कुछ गुस्सा है वो आने वाले 2 ओवर में 2 गेंदबाजों के ऊपर निकालेंगे? यह आने वाला वक्त तय करेगा, आने वाला वक्त बताएगा जरूर, लेकिन उससे पहले 2 ओवर की समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर 14 रन 1 विकेट के नुकसान पर। टॉस हारने के बाद पहली बल्लेबाजी करते हुए बाबू स्पोर्ट्स सावंतवाड़ी की टीम। सिद्धेश्वर वॉरियर्स बाव जानती है अगर हारे तो अगले साल तक इंतजार करना पड़ेगा। बहुत ऐसे खिलाड़ी थे जिनको वरेनियम कोकरनाव प्रीमियर लीग 2024 का ये सीजन जब तक होता नहीं तब तक नींद नहीं थी, और अब खेलने का वो उनका सपना लगभग पूरा होता हुआ, और जिमखाना सावंतवाड़ी के इस जिमखाना मैदान के ऊपर ये प्रतियोगिता का आयोजन। इस बार शायद ऑफ स्टिक के बाहर वाली गेंद अंपायर, जी हां बिल्कुल, शाहरुख खान की स्टाइल में टाइटैनिक की याद दिलाते हुए मैन फ्रॉम कारुड़े घोटा कारुड़े का सर उनका साथ देते हुए संदीप रुद्रे मैन फ्रॉम कुडाल, और हमारे तीसरे अंपायर सर अरुण घाड़ी। ओ यह अच्छी गेंद, थोड़े से वाइड यॉर्कर डालने की कोशिश थी, गेंद बल्ले का दूर 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 तक संपर्क नहीं। ढूंढो ढूंढो रे साजना की परिस्थिति मैदान के ऊपर, लेकिन 1 रन 22 के रूप में मिलेगा। वरेनियम के उस बोर्ड ने बचाया इस बल्लेबाजों को, 1 रन तो मिलेगा। एक सिंगल के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 16 रन स्कोर कार्ड के ऊपर। थोड़ी सी धीमी शुरुआत, थोड़ी सी गति कम होती हुई बना, और बिट्टू देसाई थोड़े से टेंशन में जरूर रहेंगे। इस मुकाबले में जीतना जरूरी है, अगर अगले पड़ाव में आसानी से जाना है तो यह मुकाबला जीतना बहुत महत्वपूर्ण साबित रहेगा। इस बार गेंदबाजी के मोर्चे पर यूसुफ शेख देखने को मिलते हुए, और एक अच्छी गेंद ब्लॉक करने की कोशिश, बड़ा प्रहार करने की कोशिश जरूर थी, लेकिन तो मात्र 1 रन मिलेगा। 2 हार्ड हिटर, 2 तगड़े खिलाड़ी, एक उभरता हुआ सितारा जीजी रेडकर, उनके सामने राजाओं के राजा राजा नाटेकर, लेकिन दोनों बल्लेबाजों को रोक के रखा है, बांध के रखा है। मात्र 1 छक्का निकला है पिछले कई गेंदों में। ओहो हो, चारों खाने चित, सुनसान कर दिया है, निशब्द कर दिया है, तितर बितर कर दिया है विकेटों को, चलता किया है राजा नाटेकर को। राजा नाटेकर बैक टू दी पेविलियन, वरेनियम विकेट। और नए बल्लेबाज मैदान के बेहतर राजाराम गवस, बाबू के नाम से जाना पहचाना ये खिलाड़ी, अब काम करके दिखाना पड़ेगा। जो जिम्मेदारी, जो विश्वास दिखाया है कप्तान ने, जो विश्वास दिखाया है मालिक ने दिखाया है, उस विश्वास के ऊपर खड़ा उतरना पड़ेगा, काम करके दिखाना पड़ेगा। नथिंग इज इम्पॉसिबल, एवरीथिंग इज पॉसिबल, लेकिन कोशिश करनी पड़ेगी, पसीना बहाना पड़ेगा। अक्सर पसीने से नहाने वाले सिर्फ, पानी से नहाने वाले सिर्फ लिबास बदल देते हैं, और पसीने से नहाने वाले इतिहास बदल देते हैं। इतिहास गवाह है, ये इतिहास आपको खड़ा करना पड़ेगा आने वाली खिलाड़ियों के लिए, इतिहास बनाना पड़ेगा। गेंदबाजी के मोर्चे पर एक बेहतरीन गेंदबाज यूसुफ शेख, थोड़ी सी ओवर पिच गेंद जरूर थी, ताकत लगाया था, लेकिन टाइमिंग कनेक्शन अच्छा नहीं। ओहो हो, गुड रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजों के बीच में, हिरनी की तरह बुलेट ट्रेन का स्पीड दिखाते हुए दोनों बल्लेबाज।
और 2 रनों के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ रन संख्या पहुंची 2 विकेट के नुकसान पर 19 रन। तीसरा ओवर प्रगति के ऊपर लगभग 4 गेंदों की समाप्ति यूसुफ शेख गेंदबाजी के मोर्चे पर। बाबू से रहेगी उम्मीद है। ओहो, और एक अच्छी गेंद अंपायर की ऊपर दबाव डालने की कोशिश, एक छोटी सी अपील, अंपायर की उंगली आसमान की तरफ इशारा देती हुई, चलो भाई राजाराम गवस लौट जाओ अपनी पेवेलियन की ओर। राजाराम बाबू गवस बैक टू द पेवेलियन। और एक विकेट का पतन। बहुत देर से इन 4 बल्लेबाजों के अलावा किसी को बल्लेबाजी मिली नहीं थी और अब शायद नया बल्लेबाज मैदान के भीतर सावंतवाड़ी की ओर से, जो कि सर्वेश सावंत मैदान के भीतर। परिणियम कुकड़नव प्रीमियर लीग 2024 कल के दिन में इनॉग्रेशन के दौरान एक बड़ा नाम, एक बड़ी पहचान सर विशाल परब जिनका आगमन हुआ था और उनका भी बहुत सहकार्य रहा इस प्रतियोगिता के लिए। परिणियम कुकड़नव प्रीमियर लीग 2024 का यह संग्राम सावंतवाड़ी की इस जिमखाना मैदान के ऊपर। ओ, निगाहें कहीं और लेकिन निशाना कहीं और फील्डर के हाथों में, फील्डर को ढूंढा है बल्लेबाज ने, जाना पड़ेगा वापिस। और एक विकेट का पतन और एक बल्लेबाज सर्वेश सावंत बैक टू द पेवेलियन। इसलिए कहा था कोशिश करने वालों की हार नहीं होती, इतिहास गवाह है। इंतजार करने वालों को उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं। ये बार बार इसीलिए कहा था क्योंकि जिसमें दमखम है, जिसमें काबिलियत है, जिसमें वो आत्मविश्वास है खुद के ऊपर, वो कमबैक करने की कोशिश जरूर करेगा और जो कोशिश करेगा उसे सफलता मिलने वाली है। और देखो भाई, यूसुफ शेख की गेंदबाजी की तारीफ करनी पड़ेगी। 1 ओवर 5 रन 3 विकेट कारनामा किया है यूसुफ शेख ने और जकड़ के रखा है बाबू स्पोर्ट्स सावंतवाड़ी की टीम को 19 रनों के ऊपर अब तक और 6 गेंदों का खेल है शेष। बाबू स्पोर्ट्स सावंतवाड़ी के सभी चाहतों को, सभी सपोर्टर्स को खामोश किया है। ओ, ये मिनी हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश, 2 फील्डर के बीच में गेंद को रोका है। थोड़ी सी रिले फील्डिंग भी देखने को मिलती हुई, जब तक गेंद को वापिस किया जाता तब तक 2 रन बनते हुए। हुजैर जो कि गेंदबाजी के मोर्चे पर नए बल्लेबाज नॉन स्ट्राइक गेंद के ऊपर रिचर्ड साल्डाना खास इस प्रतियोगिता के लिए लौटे है बॉम्बे से। जी रेडकर, जब तक है तब तक आशाएं जरूर है और जी जब तक है तब तक मुमकिन है। एक जोरदार प्रहार, एक कड़ा प्रहार, आसमान को छूती न छूती गेंद हो गई गुम। अंपायर की तरफ से इशारा बनता हुआ वरेनियम सिक्सर मैक्सिमम। 6 रनों के साथ 27 रन स्कोर कार्ड के ऊपर जीजी के इस छक्के ने लड़ने का आत्मविश्वास, लड़ने की अपेक्षा ही थोड़ी सी बढ़ाई है। लेकिन क्या आने वाले समय में इसी तरह के शॉट देखने को मिलेंगे? 4 गेंदों का खेल है शेष।
कौन जीतेगा कौन हारेगा ये दूर की बात है, लेकिन ये मुकाबला रोमांचक कितना बनेगा ये दर्शकों के लिए महत्वपूर्ण है। और ये देखने के लिए दर्शक सुबह से हाजिरी लगा के बैठे हैं। इस बार अच्छी गेंद, बड़ा शॉट खेलना चाहते थे, फील्डर को चकमा देते हुए गेंद मिड विकेट की दिशा में, थोड़े से फंबल होते हुए और रन रन लेना चाहते थे और शायद सरेंडर करने वाला ये रन था और जीजी रेडकर रन आउट होके बैक टू द पेविलियन। स्कोर कार्ड के ऊपर रुकी हुई रन संख्या 28 रन, 28 ऑन द बोर्ड। नवीन कोण रे बॅट्समन? अरे नॉन स्ट्रायकर गेलो तो नए बल्लेबाज मैदान के भीतर सर्वेश नाइक, स्ट्राइक एंड के ऊपर रिचर्ड साल्डाना। रिचर्ड से है उम्मीदें, अगर रिचर्ड के बल्ले के ऊपर गेंद टकराई तो मानो सीमा रेखा पार होके ही रुकेगी। आड़े बल्ले के साथ एक रन जरूर, दूसरे रन के लिए लौटना चाहेंगे जरूर, लेकिन सिंगल बनता हुआ, सिंगल के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता 29 रन, 29 और आखिरी दो गेंदे शेष। ये दो गेंदे बाबू स्पोर्ट्स सावंतवाड़ी को नवसंजीवनी दे सकते हैं। ओहो, ये शायद 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 जिसकी उम्मीद थी, जिसके चर्चे थे, या आखिरी दो गेंदे कुछ नया दे सकती है सावंतवाड़ी की टीम के लिए, और वो छक्का निकला है, वो उम्मीद निकली है सर्वेश नाइक के बल्ले से। एक कड़ा प्रहार छक्के के साथ 35 रन। ओ कैच को हो आसानी से कुछ कैच चिपक जाते हैं और वो देखने को मिलता हुआ। और अब तक का इस तीन मुकाबले में इस खिलाड़ी का तीसरा कैच जिसने एक हैंड हाथ से पकड़ा था। स्कोर कार्ड के ऊपर रुकी हुई रन संख्या 35 रन, जीतने के लिए 36 रनों की जरूरत। 35 रन, 35 ऑन दी बोर्ड, 36 रन टू बी जस्ट 24 डिलीवरीज। क्या होगा मुकाबले में? बाबू स्पोर्ट्स सावंतवाड़ी की टीम 35 रनों को रोक लगाने की कोशिश करेगी, क्योंकि जानते हैं अगर यह मुकाबला हारा तो आगे कुछ भी हो सकता है, आगे नसीब की बात है। तो इस मुकाबले को जीते और आने वाले पड़ाव में आसानी से पहुंचे। क्या होगा मुकाबले में? क्या 35 रनों को रोक लगाया जाएगा या 35 रन आसानी से बनाए जाएंगे? आंखों देखा सुनाने के लिए आमंत्रित करते हैं मैन फ्रॉम सावंतवाड़ी सचिन सावंत, और मैं सिद्धू परब इजाजत लेता हूं। जय धन्यवाद।
धन्यवाद सिद्धू परब. तमाम रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वारणियम कोकण प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक वारणियम क्लाउड लिमिटेड, सहप्रायोजक विशाल सेवा फाउंडेशन याच्या माध्यमातून संपन्न झालेली ही स्पर्धा, जी स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय, आणि या स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस या मैदानावरती. कालच्या दिवसात 2 संघ क्वालिफाय ठरतायत. रविवारच्या दिवसासाठी राजाराम वारियर्स तळवडे संघ गोपाळ भट्टा यांच्या नेतृत्वाखाली दाजी नाईक याचा बहारदार खेळ, साथ लाभली होती बबल नाईक याची. तसेच दर्शन बांदेकर, पायस अल्मेडा यांची धारदार गोलंदाजी, फलंदाजी, आणि यांच्या जोरावरती, यांच्या खेळाच्या जोरावरती जय गणेश देवली संघाने देखील क्वालिफाय केलंय. आणि आज कुठचा संघ क्वालिफाय करेल, हे दोनही संघ नक्कीच, या 2 संघ, या संघाकडून अशा अपेक्षा असेल. यापूर्वीचे 2 सामने विजयश्री प्राप्त केले बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी संघाने, तर तिसऱ्या विजयाच्या प्रतीक्षेत बाबू सावंत स्पोर्ट्स संघ या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती अरविंद नेमळेकर. सामन्याला होते सुरुवात. सलामीचे 2 फलंदाज, मयुरेश जाधव साथ देण्यासाठी साई. पहिला चेंडू अरविंदच्या विरोधात, मयुरेशच्या बॅट मधून पॉवरफुल फटका. पहिल्या चेंडूवरती वारणियम षटकार, खणखणीत देखणा प्रहार आणि एक वाखाणण्याची सुरुवात यावेळेस मैदानावरती. प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला, गोलंदाज फिरकीपटू पाहायला मिळतोय. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची कला प्राप्त असलेला गोलंदाज अरविंद नेमळेकर. या खेळाडूकडे अनुभव आहे, शैली आहे, परंतु यावेळेस मात्र ताकदची आजमाईश केली जाते या मैदानावरती. फलंदाज मयुरेशच्या बॅट मधून. नक्कीच अरविंदच्या गोलंदाजीचे वळण आहे, ते वळण जर कमी करायचं असेल तर अरविंदच्या विरोधात मोठा फटका खेळावा, ही रणनीती त्या ठिकाणी आखून आलाय हा फलंदाज. मयुरेश जाणतोय, जर टप्पा पडल्यानंतर चेंडूला जास्त वळण घेण्याचा प्रयत्न मिळाला तर नक्कीच फटका खेळणं काहीशी कठीण बाब बनेल. परंतु यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती दबाव बनवल्यानंतर विचारमंथन करावं लागतंय गोलंदाजाला. यावेळेस हा चेंडू बघा, टप्पा पडल्यानंतर वळण घेतलंय, फिरकी घेतली, फलंदाजाला मिळालेली फिरकी, चेंडू विकेट किपरच्या हातात स्थिरावलाय. पंचांचा इशारा निघालाय, चेंडू स्वैर आहे, अतिरिक्त 1 धाव. पहिल्याच चेंडूवरती काहीसे जे आक्रमण चढवलंय, हे आक्रमण काहीसा दबाव बनवताना गोलंदाज अरविंद वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस हा चेंडू अतिशय सुरेख. यावेळेस फिरकीसाठी न जाता वेगाने चेंडू फेकण्यावरती भर दिला जातोय गोलंदाज अरविंदच्या माध्यमातून. मात्र बॅटची बाहेरील कड घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. घोषित स्वरूपाची 1 धाव आणि त्यानंतर टीमचं टोटल हे 8 या आकड्यावरती. आतापर्यंत आपण वारणियम षटकार चौकार हे बरेच पाहिले, परंतु डावाच्या पहिल्या चेंडूवरती षटकार खेचताना एखाद्या फलंदाजाला आपण पाहतोय मयुरेश जाधव. पॉवरफुल फटका. प्रतिस्पर्धी संघाच्या खेम्यात धडकी बनवणारा हा फलंदाज पाहायला मिळतोय. आणि अगदी तेच करत असताना या पहिल्या षटकात दुसऱ्या डावाच्या 8 धावा धावफलकावरती असताना यावेळी चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय, पुन्हा एकदा फिरकी पाहायला मिळते. अरविंदकडे कसब आहे, शैली आहे. एकाच टप्प्यावरती दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची कला आहे आणि ती कला सादर करत असताना गोलंदाज अरविंद. जरी पहिल्या चेंडूवरती षटकार बसला तरी त्यानंतर कमबॅक करत असताना हा सुरेख कमबॅक अरविंदच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर द विकेट सुरुवातीस, परंतु यावेळेस राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी. यावेळेसचा चेंडू देखील सुरेख पाहायला मिळाला. काहीसं वळण घेणारा हा चेंडू
पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाज साई राऊतचा, परंतु बॅटची लागलेली बाहेरची कड मिळालेली एक सिंगल, एक धाव आणि त्यानंतर टीमचं टोटल परावर्तित 9 या आकड्यावरती. विजयी संपादन करायचं असेल तर प्रतिस्पर्धी संघाच्या प्रमुख गोलंदाजावरती आक्रमण चढवावं आणि तेच आक्रमण चढवत असताना धावसंख्या 9 धावा. यावेळी देखील पुन्हा एकदा धावबाची संधी, फेक काहीशी दूर पाहायला मिळते, अवांतर फेक ही नक्कीच निघाले. बॅकअप मध्ये जोपर्यंत खेळाडू येतील, चेंडू अडवतील, तोपर्यंत नक्कीच अतिरिक्त धाव देखील पूर्ण केले जाते. दोन धावा तोपर्यंत पूर्णत्वास पाहायला मिळतात आणि या 2 धावांनी स्कोरबोर्ड मध्ये झालेला बदल धावसंख्या परावर्तित. धावसंख्या 11 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ होतो एकंदरीत समाप्त. पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर वाईड धाव, तदनंतर मिळालेली सिंगल, अतिरिक्त मिळालेली ओव्हरच्या रूपातील एक धाव आणि एकंदरीत धावसंख्या 11. धावसंख्या 11 धावांवरती. गोलंदाजी मार्क वरती बदलाव. नक्कीच पहिल्या धावात अनुभवी गोलंदाज, खरं तर ज्या गोलंदाजावरती खरं तर एक मोठी जबाबदारी होती, अरविंद निंबळेकर काहीसा महाग ठरलाय. आणि त्यानंतर नवीन गोलंदाजी मार्क वरती गणेश कलंगुटकर. ज्या गणेशने फलंदाजीत खरं तर ताकद दाखवली होती, एक फटका मारला होता षटकार, तो गणेश कलंगुटकर असेल गोलंदाजीच्या आद्य क्रमात. राईट राऊंड विकेट गोलंदाजी. पहिला चेंडू अतिशय सुरेख फलंदाजाच्या शरीरापासून काहीसा दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात धावसंख्या स्थिरावते ती 11 धावांवरती. आणि पहिला फलंदाज माघारी परतल्यानंतर नवीन बॅटर देखील मैदानात सज्ज असेल. सुरुवातीस मयूर जाधवची आक्रमक फलंदाजी, त्यामध्ये एक षटकार, एक सिंगल, एक वेळा 2 धावा. साई राऊतची देखील समयोचित फलंदाजी, बाद झालाय साई. आणि त्यानंतर नवीन बॅटर आबुत, नवीन फलंदाज मैदानात. नक्कीच साथ देण्यासाठी जातोय मयुरेश जाधव या खेळाडूचे. 36 धावांचं आव्हान. प्रतिषटक साधारणतः 9ची सरासरी नक्कीच राखायची होती. पहिल्या षटकात तब्बल 11 धावा बनवल्यात, म्हणजे 2 धावा या पहिल्या षटकात काहीसा वरचढ पाहायला मिळाला आहे. त्या ठिकाणी सिद्धेश्वर वॉरियर्स बाव संघ. राहिलेले 17 चेंडू विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्गवरती गणेश यावेळेस देखील एक वेगवान चेंडू फेकण्यावरती भर देतोय. काहीसा लेग स्टिक वरील चेंडू ऑन साइडला शफल होतं, फटका मारण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात बॅटशी काहीशी आतील कट आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. मिळाली एक धाव शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रात आणि त्यानंतर धावसंख्येत देखील बदल. स्कोरबोर्ड परावर्तित. धावसंख्या पोहोचते 12 या आकड्यावरती. एक गडी बाद केल्यानंतर आत्मविश्वास वाढलाय आणि तो आत्मविश्वास साथीला घेत गोलंदाजी करत असताना यावेळेस देखील फटका उडवण्याचा प्रयत्न. काही काळ हवेत राहिलाय चेंडू, परंतु एक टप्पा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. यावेळेस देखील काहीशी अवांतर फेक. नक्कीच धावबाची संधी आहे आणि नक्कीच या चेंडूवर देखील टोटल तब्बल 3 धावा. एकंदरीत जर या चेंडूचा विचार केला, हा चेंडू बहुधा नो असल्याचा घोषित देखील केलाय पंचांनी. नो प्लस 3, टोटल 4 धावा या चेंडूवरती असतील पूर्ण. टोटल 4 धावा. नक्कीच फलंदाज धावून 2 धावा पूर्ण करतायत. एक धाव ही नोच्या स्वरूपात अतिरिक्त आणि एक धाव ओव्हर थ्रोच्या रूपात देखील पूर्ण पाहायला मिळते या मैदानावरती.
म्हणूनच धावसंख्येचं खातं हे नक्कीच ओघाने वाढतंय, धावसंख्या वाढतंय, धावसंख्या पोहोचते 16 या धावसंख्येवरती. धावांची पुंजी थोडीशी कमी आहे आणि त्यात नक्कीच धावा देखील लुटल्या जात आहेत त्या ठिकाणी बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी संघाकडून. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू, फटका हवेत, फ्री हिटची संधी नक्कीच बहुधा असेल, कारण नो चेंडू होता, यापूर्वी फ्री हिटची संधी होती. जरी झेल पकडला तरी फलंदाज नाबाद पाहायला मिळतोय. संधी चालून येते, नक्कीच जीवनदान देखील प्राप्त होतंय आणि त्यानंतर मात्र या मिळालेल्या एका धावेनेशी धावसंख्या देखील परावर्तित पाहायला मिळते. ती पोहोचते तब्बल 17 या आकड्यावरती. 36 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना जवळपास विजयाचं निम्म उद्दिष्ट पार करण्याचा प्रयत्न पार देखील केला जात आहे आणि त्यानंतर गोलंदाज. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू वेगाने येतोय अरविंद पाशी, परंतु अरविंदला चकवा दे चेंडू नक्कीच राजारामच्या हातात. राजाराम गवस देखील उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, चांगलं फील्ड आणि त्यानंतर मात्र धावसंख्येत बहाल केलेली एक धाव. स्कोरबोर्ड बघता बघता पोहोचतोय 18 या धावसंख्येवरती. गणेश कडून जी खरी आशा अपेक्षा होती एक चांगली अचूक टप्प्याची गोलंदाजी करण्याची, तो गणेश मात्र या षटकात काहीसा महाग ठरताना. यावेळेस चांगला चेंडू वेगवान, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळसा घेतोय उजव्या हाताच्या फलंदाजाला, बाहेरच्या दिशेला वळणारा चेंडू नक्कीच पाहायला मिळाला आउट स्विंग आणि त्यानंतर मात्र फलंदाज निशब्द राहिल्यामुळे धावसंख्येत बदल नाहीये. स्कोरबोर्ड स्थिरावलेला पाहायला मिळालाय, तो मात्र केवळ 18 या धावसंख्येवरती. या 18 धावसंख्येवरती प्रतिस्पर्धी संघाला क्षमवलं जाईल का, रोखलं जाईल का, हे पाहणं असेल औत्सुक्याचं. गणेश कलंगुटकर यावेळेस फटका उडवलाय, मनगटी फटका, रिस्ट आहे, रिस्टचा वापर केलाय आणि एक चांगला फटका. मात्र ताकद काहीशी अपुरी पडल्यामुळे ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला शोधून काढत फटका निघतोय. राजाराम गवसचा एक सुरेख उत्कृष्ट झेल, नक्कीच स्वतःच्या शरीरावरती ठेवलेलं नियंत्रण, अचूक टायमिंगची वाट बघत टिपलेला झेल आणि त्यानंतर मात्र फलंदाज मयुरेश जाधव बॅक टू द पवेलियन माघारी परतत असताना वॅरेनियम विकेट पाहायला भीतोय या मैदानावरती. तब्बल दुसरा धक्का, दुसरा वॅरेनियम विकेट. तर आतापर्यंत या डावाचा विचार केला एक वॅरेनियम षटकार पाहायला मिळाला आहे आपल्याला. धावसंख्या 18 धावांवरती 36 या धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 18 धावांची असेल आवश्यकता. निर्णायक षटक गोलंदाजी मार्कवरती. क्रिकेटचा खेळ, ज्या खेळानं नक्कीच तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावलाय आणि ज्या खेळामुळे आज आपण एकत्रित आहोत या मैदानावरती, निमित्त ठरते ती स्पर्धा वरेनियम कोकणगाव प्रीमियर लीग 2024 ची स्पर्धा. संध्याकाळचं सत्र, सूर्य जसजसा ढळतोय नक्कीच रोमांच वाढत जातोय तसतसं या स्पर्धेत काय घडेल एकंदरीत या येणाऱ्या काळात पाहूया. परंतु तत्पूर्वी नक्कीच अटीतटीचा सामना, दोनही संघांना अजूनही सुवर्ण संधी, समान संधी, कारण 36 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. दोन गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत आणि अजूनही 2 षटकात 12 चेंडूत 18 धावा बनवायच्या असतील या मैदानावरती. युसुफ शेख नवीन फलंदाज, एका बाजूने यापूर्वी वन डाऊनच्या रूपात मैदानात जो आलाय फलंदाज, तो फलंदाज आबूत फलंदाजी करत असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नितेश परब होईल सज्ज. एक वेगवान गोलंदाज, युवा, उंचपुरा, ताकदवर गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू वेगवान, टप्पा पडल्यानंतर उसळी प्राप्त करणारा चेंडू. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजानं काहीतरी विचार करावा, परंतु तो विचार करण्यापूर्वी चेंडू विकेट कीपरपर्यंत पोहोचवावा अशी गोलंदाजी पाहायला मिळते या गोलंदाजी मार्कवरती. नक्कीच युवा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती, परंतु या युवा खेळाडूला वारंवार नक्कीच कानमंत्र दिला जातोय रिचर्ड साल्यानाच्या माध्यमातून. यावेळेस देखील पुन्हा एकदा वेगवान चेंडू, अपील केलं जातंय यावेळेस लेग बिफोर विकेट साठी LBW आणि यष्ट्यांच्या समोर पायचीत पाहायला मिळतोय फलंदाज. काहीसा शफल झाला होता, आपली जे गार्ड घेतला होता, लेग गार्ड सोडल्यानंतर ऑफ स्टिक पर्यंत शफल झाल्यानंतर ऑन साइडला फटका खेळावा हा प्रयत्न, मात्र वेगाने आलेला चेंडू बॅट चेंडू पर्यंत येण्यापूर्वी पाय येतोय समोर आणि म्हणूनच लेग बिफोर विकेटच्या सहाय्यानं अजून एक फलंदाज माघारी परतल्यानंतर अबूत काहीसा निराश होतोय, माघारी परततोय. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला अबूतच्या बॅट मधून निघतायत तब्बल 2 धावा. 3 चेंडूंच्या खेळात 2 धावा आपल्या संघासाठी बनवल्यानंतर फलंदाज आबूत माघारी परतला आणि त्यानंतर न्यू बॅटर मैदानात उजेर मुजावर पाहायला मिळतोय. ज्या उजेरनं गोलंदाजी अतिशय सुरेख केली होती. अंतिम षटकात पहिल्या डावात ज्यानं चांगली गोलंदाजी केली होती
जरी 2 षटकार बसले तरी प्रतिस्पर्धी संघाचे 2 मोहरे त्यानं गारद केले होते. तर उजेर यावेळेस मात्र फलंदाजाच्या रूपात मैदानात पावलं टाकत असताना मैदानावरती एकंदरीत धावसंख्या 18 धावांवरती. पहिले 2 चेंडू तर अतिशय सुरेख फेकलेत गोलंदाज नितेशने. वेग आहे या गोलंदाजाकडे, त्या वेगाचा वापर आणि साचा नियंत्रित टप्पा जर फेकला तर नक्कीच गोलंदाजी ही चांगली साबित देखील होऊ शकते. यावेळेस देखील वेगवान चेंडू, भन्नाट वेग घेण्याच्या प्रयत्नात टप्पा हा मात्र काहीसा चुकतो. यावेळेस गोलंदाज 7 चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेतोय, म्हणून चेंडू हा स्वैर अतिरिक्त 1 धाव आणि धावसंख्येत भर ती एका धावेची धावसंख्या 19 हा आकडा. 10 चेंडू 17 धावांची आवश्यकता हे समीकरण या मैदानावरती असताना यावेळेस पुन्हा एकदा वेगवान चेंडू, याही वेळेस टप्पा लेग स्टिकच्या बाहेर. यापूर्वी ऑफ स्टिकच्या बाहेर उजव्या स्टंप्सच्या बाहेर यावेळेस चेंडू आणि म्हणूनच धावसंख्येत पडलेली अजून एका धावेची भर. पहिले 2 चेंडू अतिशय सुरेख वेगवान अचूक टप्प्यावरती, परंतु यावेळेस मात्र काहीशी दिशा भरकटतोय गोलंदाज. एक भन्नाट वेग घेण्याच्या प्रयत्नात चेंडूचा टप्पा वारंवार चुकतोय आणि म्हणूनच प्रतिस्पर्धी संघाला अवांतरित अतिरिक्त धावा या ठिकाणी लुटल्या जातात आणि धावसंख्या ही 20 या आकड्यावरती. 10 चेंडू 16 धावांची आवश्यकता असताना गोलंदाज नितेश यावेळेस उजव्या पायावरील चेंडू ऑन साइडला फटका उडवण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर क्षेत्रात चांगलं फील्ड, चेंडू अडवत फेक देखील पाहायला मिळते जीजी रेडकर कडून. नक्कीच मिळालेली 1 धाव आणि या एका धावेनं प्रतिस्पर्धी संघाचं खातं हे देखील परावर्तित 21 या आकड्यावरती. आतापर्यंत चांगली गोलंदाजी, 3 चेंडू 3 धावा खर्ची घालत एक महत्वपूर्ण विकेट मिळवलाय गोलंदाज नितेश परब यानं. निर्णायक षटक हाताळलं जातंय. जर या षटकात धावसंख्या बनवली गेली तर नक्कीच काहीसा सामना सहज सोपा असेल फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. मात्र यावेळेस पुन्हा एकदा आपल्या वेगाच्या जाळ्यात या ठिकाणी अडकवलं जाते गोलंदाज नितेशच्या माध्यमातून. प्रतिस्पर्धी संघाकडून युसुफच्या माध्यमातून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय, फटका फसतोय. मिड विकेट क्षेत्रात एक सुरेख झेल गणेश कलंगुटकर या खेळाडूने टिपलाय आणि तदनंतर मात्र अजून एक विकेट मिळवली जाते नितेश परब या गोलंदाजाकडून. वेगवान पद्धतीची ही गोलंदाजी काहीशी कर्दनकाळ ठरते फलंदाजी करणारा संघ सिद्धेश्वर वॉरियर्स बाव या संघासाठी. सिद्धेश्वर वॉरियर्स बाव संघाला बॅकफुटवर ढकलावा हा प्रयत्न केला जातो या ठिकाणी गोलंदाज नितेश परबच्या माध्यमातून. आणि कर्णधारांची जबाबदारी दिली 3ऱ्या षटकात एक महत्वपूर्ण निर्णायक षटक फेकण्याची. ती जबाबदारी आतापर्यंत सार्थ ठरवताना हा गोलंदाज. नक्कीच क्रिकेटचा खेळ या खेळाडूकडे ती प्रतिभा आहे, शैली आहे. जसजसा खेळत जाईल तसतशी नक्कीच ती शैली देखील उभरून येताना पाहायला मिळेल आपल्याला. अनवर नवीन फलंदाज सिद्धेश्वर वॉरियर बाव संघाकडून मैदानात अनवर देखील पाहायला मिळतोय. या अनवरकडे देखील ताकद आहे, क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु आज ती ताकद आणि ती क्षमता सिद्ध करावी लागेल या मैदानावरती. नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील, परंतु नितेश मात्र शांत ठेवताना फलंदाजाला. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, वेगवान आहे, भन्नाट वेग शरीरावरती आदळलाय बहुधा चेंडू. नक्कीच जातोय डिक्लेअर झोन मध्ये. अजून एका धावेची खूण पंचांकडून डिक्लेअर स्वरूपाची आणि त्यानंतर मात्र धावसंख्येत पडलेली भर स्कोरबोर्ड परावर्तित 22 धावा 22 हा आकडा धाव फलकावरती. 18 धावांची खरं तर आवश्यकता होती 12 चेंडूंच्या खेळात. चांगली गोलंदाजी साध्य करतोय गोलंदाज नितेश, खर्ची घालतोय मात्र 4 धावा. अंतिम चेंडू, यावेळेस देखील वेगवान भन्नाट वेगाने फेकलेला हा चेंडू फलंदाजाच्या शरीरावरती आदळतोय. शरीरभेदी गोलंदाजी समाप्त होते या षटकात. खेळ समाप्त होतोय आतापर्यंत या दुसऱ्या डावातील तब्बल 3 षटकांचा 18 चेंडूंचा. आणि या 18 चेंडूंच्या खेळात विजयासाठी आवश्यकता 6 चेंडू 14 धावांची असेल आवश्यकता. पहिल्या षटकात अरविंद नेमळेकर हा अनुभवी गोलंदाज काहीसा महाग ठरला. तब्बल 11 धावा या गोलंदाजांना खर्ची घातल्या. कमबॅक करत असताना गणेशची चांगली गोलंदाजी, मात्र 7 धावा खर्ची घातल्या होत्या गणेशने. आणि त्यानंतर याच्याच पावलावरती पावलं टाकत नितेश परबची देखील भेदक गोलंदाजी. एका षटकात 2 गडी बाद करत असताना तब्बल 2 चेंडू निर्धाव फेकले जात आहेत आणि महत्वपूर्ण 2 गडी बाद करताना केवळ 4 धावा खर्ची घालतो या ठिकाणी गोलंदाज नितेश परब. शेवटचं षटक महत्वपूर्ण देखील असेल. शेवटच्या षटकात
शेवटच्या षटकात आवश्यकता ही विजयासाठी जर बघितली तर 14 धावांची आणि हे 14 धावा रोखण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी या संघाकडून गोलंदाज सर्वेश नाईक. डाव्या हाताचा अजून एक फिरकीपटू गोलंदाज ज्याकडे कला आहे चेंडू बोलावण्याची, गोलंदाज सर्वेश. लेफ्ट आर्म, पहिला चेंडू लेफ्ट आर्म, राऊंड विकेट. टप्पा पडलाय, चेंडू वेगानं वळण घेतोय आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेला वळतोय या मैदानावरती. नक्कीच पंचांची दोन्ही हात समांतर, चेंडू स्वाईर असल्याची खूण आणि धावसंख्येत मिळालेली एका धावेची भर. अतिरिक्त एका धावेनं वाईडच्या स्वरूपात टीमचं टोटल हे परावर्तित धावसंख्या 23 या आकड्यावरती. विजयासाठी 13 धावांची असेल आवश्यकता. एखाद दुसरा चांगला मोठा फटका नक्कीच सामन्यात पुनरागमन होईल फलंदाजी करणाऱ्या संघाचं. मात्र प्रत्येक निर्धाव चेंडू नक्कीच पुनरागमन करून देईल बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी संघाला. पुनरागमन करण्याच्या हेतूनं, चांगली गोलंदाजी करण्याच्या हेतूनं गोलंदाज सर्वेश सज्ज. काहीसा दबाव दोनही संघांवरती नक्कीच पाहायला मिळतोय आणि हाच दबाव चिरत फटकेबाजी करण्याचा प्रयत्न असेल. यावेळेस टप्पा पडल्यानंतर उसळी प्राप्त केली चेंडूने. आखूड टप्प्याचा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती. जवळपास 3 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. रिचर्ड साल्डना, सर्वेश सावंत, नितेश परब. परंतु अखेरकार नितेश परब मात्र झेलसाठी जातोय. उलट्या पावलांनी पावलं टाकत असताना एक चांगला झेल नितेशच्या माध्यमातून. क्रिकेटच्या खेळात खरं तर कॉलिंग खूप महत्वाची असते, ज्यावेळी खास करून क्षेत्ररक्षण फिल्डिंग चालू असतं. यावेळेस तीच कॉलिंग देखील पाहायला मिळते. नितेश परब अखेरकार चेंडूवरती येतोय, झेल टिपतोय आणि प्रतिस्पर्धी संघाचा अजून एक चांगला दर्जेदार खेळाडू माघारी परतवण्यात मोठं यश प्राप्त करून देतोय नितेश परब. जेवढी धारदार गोलंदाजी तेवढंच सुरेख झेल नितेशने टिपलाय आणि त्यानंतर मात्र धावसंख्या स्थिरावली 5 गड्यांच्या मोबदल्यात 23 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सर्वेश. पहिला चेंडू अतिरिक्त फेकलाय, त्यानंतर विकेट मिळवले आणि स्ट्राईक एंडवर जर बघितलं तर नक्कीच नवीन फलंदाज देखील मैदानात पाहायला मिळतोय. सूरज करळकर च्या खेळाडूंना गोलंदाजी खूप सुंदर केली होती. पहिल्या डावात पॉवरप्लेच्या षटकात ज्यानं चांगली गोलंदाजी हाताळली होती तो गोलंदाज फलंदाज यावेळेस फलंदाजीच्या आद्यक्रमात. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. या 13 धावा रोखण्यासाठी सर्वेश सज्ज आणि 13 धावा बनवण्यासाठी सूरज सज्ज. यावेळेस चांगला चेंडू डावखुरा त्याच्या फलंदाजासाठी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय सर्वेश. चांगली रणनीती नक्कीच पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण अगदी त्याच दिशेनं त्याच टप्प्यासाठी त्याच चेंडूसाठी सजवलेलं पाहायला मिळतंय. डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट हे 2 क्षेत्ररक्षक तैनात केले आहेत. 7 डीप लॉंग ऑन. यावेळेस हा चेंडू वेग भन्नाट घेण्याच्या प्रयत्नात, नक्कीच पायावर चेंडू फेकण्याच्या प्रयत्नात सर्वेश. मात्र या चेंडूवरती वाईड चेंडू आणि वाईड चेंडू सोबतच 1 धाव 22च्या रूपात देखील घोषित स्वरूपाची ही 1 धाव आणि या एका 2 धावांनी टोटल 19 धावसंख्या परावर्तित एकूणरित्या 25 या आकड्यावरती. समीकरण 4 चेंडू 11 धावांचं. फटका हवेत. सर्वेश सावंत चेंडूवरती. शरीराचा ताळमेळ साधला जातो यावेळेस सर्वेश सावंतच्या माध्यमातून आणि तदनंतर मात्र टिपलेला एक सुरेख झेल. सूरजचा तर फटका खूप सुंदर होता, परंतु त्या फटक्यात ताकद काहीशी अपुरी पडते या मैदानावरती. या स्पर्धेचा विचार केला, स्पर्धेच्या दृष्टिकोनातून वापरलेले हे 10x चेंडू, तो 10x चेंडू आपण कित्येक स्पर्धांमध्ये जास्त अंतर पार करताना पाहिलाय, परंतु यावेळेस ही स्पर्धा ही मे महिन्याच्या अगदी शेवटास पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी जो पाऊस पडलाय, आउटफील्ड थोडीशी ओली, टप्पा पडल्यानंतर चेंडू देखील काहीसा ओला पाहायला मिळालाय आणि म्हणूनच हा चेंडू कमी अंतर पार करताना पाहतोय आपण. यावेळेस देखील अगदी तेच पाहायला मिळतंय. सूरजची ताकद देखील काहीशी अपुरी आणि म्हणूनच मैदानाच्या आतमध्ये राहिलेला अडकलेला फटका. धावसंख्या स्थिरावते या फटक्याच्या नंतर, या विकेट नंतर. धावसंख्या मात्र केवळ 25 या आकड्यावरती. विजयासाठी समीकरण 3 चेंडू 11 धावांची असेल आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानात स्वप्नील आसोलकर, ज्या खेळाडूंना कमाल केली या स्पर्धेत तब्बल 2 झेल हे अतिशय सुरेखरित्या एका हातात ज्या खेळाडूंना टिपलेत तो यावेळेस खेळाडू फलंदाजीच्या आद्य क्रमात.
आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका उडवण्याचा प्रयत्न, फटका तर सुरेख निघालाय, क्षेत्ररक्षक देखील चेंडू पर्यंत येण्याचा प्रयत्न करतोय, मात्र यावेळेस स्वप्नील असोलकरच्या बॅट मधून निघालेला फटका राजाराम गवसच्या हातातून निसटलाय आणि त्यानंतर चेंडू सीमा रेषा पार करत असताना वारणियम चौकार पाहायला मिळतो या मैदानावरती. काहीसा दबाव प्रतिस्पर्धी संघावरती बनवणारा हा फटका यावेळेस मैदानावरती नक्कीच आणि समीकरण येऊन ठेपतोय विजयासाठी. 2 चेंडू विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. कालच्या आणि आजच्या दिवशी या स्पर्धेत नियम आहे कंपल्सरी चेसचा. यावेळेस फटका उडवलाय, फटका हवेत, सर्वेश सावंत चेंडूच्या खाली आलाय आणि यावेळेस नक्कीच सुरेख झेल सर्वेश सावंत कडून टिपला जातो या मैदानावरती. जे समीकरण होतं 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता, ते समीकरण आता मात्र येऊन ठेपतोय 1 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची असेल आवश्यकता. 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता हे समीकरण. काय घडेल काय बिघडेल पाहूया अगदी काहीच वेळात, थोड्याच वेळात, थोड्याच क्षणात या मैदानावरती. एका चेंडूचा खेळ बाकी असताना विजयासाठी 7 धावा आणि कंपल्सरी चेस हा नियम देखील आहे, म्हणूनच एका चेंडूत 7 धावा बनवणं हे अति आवश्यक असेल. फील्ड प्लेसमेंट वारंवार बदललं जात आहे, फिल्डिंग करणारी टीम जाणते, महत्व जाणते या एका चेंडूचं. यावेळेस चांगला चेंडू सर्वेश नाईक याचा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय डाव्या हाताच्या फलंदाजाला चेंडू निशब्द करून ठेवणारा निर्धाव प्रकारचा चेंडू. एकंदरीत धावसंख्या 29 या आकड्यावरती 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता असताना 6 धावांच्या फरकानं हा सामना आपल्या नावे करतोय बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी संघ. आणि आजच्या दिवशी 3 सामने खेळत असताना 3ही सामन्यात विजयश्री प्राप्त करत आजच्या दिवशी अव्वल स्थानावरती राहत क्वालिफाय करतोय उद्याच्या रविवारच्या फायनल डे साठी. सोबतच या स्पर्धेचा विचार केला आजच्या दिवशी तब्बल 2 सामन्यात विजयश्री प्राप्त करतोय तेरसे वांबाडे संघ आणि हा संघ देखील क्वालिफाय होतोय उद्याच्या दिवसासाठी. कालच्या पहिल्या दिवशी राजाराम वॉरियर्स तलवडे, जय गणेश देवली संघ यांनी क्वालिफाय केलंय रविवारसाठी, तर आजच्या दिवशी बाबू स्पोर्ट्स सावंत